नमस्कार. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. एक सावकार असतो, त्याच्याकडे एवढी संपत्ती, एवढं धन असतं की त्याच्या 7 पिढ्या त्याला बसून खातील एवढं त्याच्याकडे सुख समृद्धी वैभव असतं. तरी त्याला मनशांती नसते आणि त्याला त्याच्या 8व्या पिढीची चिंता भेडसावत असते की माझ्या 8व्या पिढीचं काय होईल, ते कसं जीवन जगतील. यामुळे ते सतत चिंतेत असायचे. मग त्यांनी अनेकांना सांगितले की माझं असं असं होत आहे, तर मी काय करू. तेव्हा एके दिवशी त्याला कोणीतरी सांगितले की तू ज्ञानी व्यक्तीला शरण जा, म्हणजे तुला यातून सुटका मिळेल. तेव्हा तो शोधायला निघाला, तर वाटेत एका झाडाखाली एक साधू बसलेला होता. त्या साधूला त्याने आपली व्यथा सांगितली की माझ्या 7 पिढ्या बसून खातील एवढं धन माझ्याकडे असूनसुद्धा मला 8व्या पिढीची चिंता भेडसावत आहे की माझ्या 8व्या पिढीचं काय होईल. मग 8व्या पिढीचं सुद्धा काळजी राहणार नाही, असं मला तुम्ही काहीतरी ज्ञान द्या. तेव्हा साधू महाराज हसले आणि म्हणाले की काळजी करू नकोस, मी तुला यातून सोडवतो. मग तू एका गावात जा आणि खूप गरीब असं कुटुंब आहे, ते जोडपं अपंग आहे आणि त्याच्या लहान मुलासोबत ते झोपडीत राहतात. तर तू त्यांना भेट आणि त्यांना तू 5 किलो तांदूळ घेऊन जा, म्हणजे तुला तुझ्या चिंतेतून मुक्तता मिळेल. मग तांदूळ घेऊन जेव्हा सावकार त्या झोपडीकडे गेला, अपंग जोडप्याला भेटला, तेव्हा त्या झोपडीला दारसुद्धा नव्हते आणि सावकाराने मग बाहेरूनच आवाज दिला आणि म्हणाले की तुम्ही खूप गरीब आहेत, म्हणून मी तुम्हाला 5 किलो तांदूळ द्यायला आलो आहोत. एक साधू महाराजांच्या सांगण्यावरून मी तुम्हाला 5 किलो तांदूळ देत आहे. तेव्हा झोपडीतून एक अपंग स्त्री बाहेर आली आणि म्हणाली, अजून 2 दिवस पुरेल एवढे तांदूळ माझ्याकडे आहेत आणि 3ऱ्या दिवशी मला त्याची चिंता नाही. का? कारण माझे पती छोटं मोठं काम करून जे पैसे मिळवतात त्याच्याने आमचं पोट भरू शकणार आहे, याची मला खात्री आहे. म्हणून ईश्वराच्या कृपेने आम्हाला जेवढं मिळेल त्यात आम्ही समाधानी आहोत. तेव्हा कृपा करून हे तांदूळ तुम्ही परत घेऊन जा, असं त्या अपंग स्त्रीने म्हटले. हे ऐकून श्रीमंत सावकाराला आश्चर्य वाटले आणि तो अचंबित झाला. त्याची चूक त्याला कळाली आणि तांदळाची पिशवी घेऊन तो परत आला. साधू महाराजांसमोर खाली मान घालून उभा राहिला व महाराज, मला माझे उत्तर मिळाले, असं म्हटला. बघा, सुख हे समाधानी वृत्तीत असते. समाधान बाजारात कुठेच